नमस्कार, सुप्रभात बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत आहे। वनमाला बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्या वतीने दरवर्षी संक्रांत निमित्त सामूहिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम देऊन त्यामध्ये जलपात्राचे वाण वाटण्यात येतात आणि त्याचबरोबर ही मोहीम अशीच अविरत दरवर्षी सुरू असते आणि दरवर्षी उन्हाळ्यामध्ये सुद्धा जलपात्र विविध सार्वजनिक बगीचात बांधून त्याचबरोबर नागरिकांना देऊन त्यामध्ये जनजागृती व्हावी आणि पक्षी प्राणी यांच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं आणि पर्यावरणाशी समतोल राखण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येतो। तर 20 मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त मुदलियार नगर यांच्या निवासस्थानी महिलांना जलपात्र वाटून जलपात्र देण्याचं नेमकं कारण काय याची माहिती वनमाला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका मनीष जगताप यांनी आपल्या मनोगतांमधून दिली आहे। तर दरवर्षी आम्ही संक्रांत निमित्त सामूहिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन त्यामध्ये जलपात्र पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून वाण म्हणून वाटल्या जाते आणि त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये सुद्धा माणसांप्रमाणे पक्षी पाखरांना पाण्याची आवश्यकता असते म्हणून या सर्व गोष्टींची जाणीव आम्ही दरवर्षी पाखरांसाठी व्यवस्था करतो। आपणही अशाच प्रकारे आपल्या घरी हे जलपात्र ठेवावं आणि या संदर्भात या मोहिमेत आपणही सहभागी व्हावं अशी यावेळी मनीष जगताप यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले आणि यावेळी उपस्थित शुभांगी नागरे, सुनीता उईके, भावना भिजवे, सविता शेंडे, मोनाली गुल्हाणे, श्रद्धा नागरे, प्रीती श्रीराव, मालू शिरभाते, शोभा निसणे, चंद्रप्रभा गुल्हाणे, रत्रप्रभा आसरे, स्वाती बांबटकर, अस्मिता बाहे, राधिका रावते, जयश्री सारंगपुरे, विमल भिसे, अधिरा बाहे, परी रावते, रियांश श्रीराव, भक्ती नागरे आदी उपस्थित होते।